मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फैलावर घेतलाय। बावनकुळेंनी दिलेल्या पत्रामुळेच काही स्थानिक लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा करत मनोज जरांगेंनी त्यांना लक्ष्य केलंय। पण आतापर्यंत मुद्द्यापुरती असणारी टीका ही वैयक्तिक आरोप आणि चिखलफेकीपर्यंत गेल्याचे चित्र आहे। बाहुबली सिनेमातल्या एका पात्राची उपमा देत जरांगेंनी बावनकुळेंवर टीका केली आणि यावरून दिवसभरामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की। मनोज जरांगेंनी काढलेला हा आवाज आहे बाहुबली सिनेमातल्या कालिकीय नावाच्या एका पात्राचा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना याच पात्राची उपमा देत खिजवण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला। अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी। तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनंतर आता जरांगेंच्या टार्गेटवर आलेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। बावनकुळेंनी दिलेल्या पत्रामुळेच काही मराठा उमेदवारांची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप जरांगेंनी लावून धरला। यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण खोडून काढत जरांगेंनी नवे सवाल उपस्थित केले। स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय आणि याच्याही पलीकडे फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही। माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकार सरकारला हस्तक्षेप करतात नाही। बावनकुळेचं पत्र काय? हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले। तर जरांगेंकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेला उत्तर देताना बावनकुळेंच्या चेहऱ्यावर संताप आणि आवेग लपत नव्हता। वैयक्तिक टीकेनं व्यथित झालेल्या बावनकुळेंनी प्रमाणपत्र अपात्र होण्याशी आपला संबंध नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। 22,20,000 प्रमाणपत्र दिल्यावर एका प्रमाणपत्राची तक्रार माझ्याकडे आली, त्यावर मी चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करा एवढंच लिहिलं आहे आणि ते लिहिल्यावरही काही प्रमाणपत्र रद्द झालं नाही, ते प्रमाणपत्र क्लिअर झालं आहे। म्हणजे महसूल खात्याने एकही प्रमाणपत्र रद्द केले नाही। तरी माझ्याबद्दल जर कुणाला व्यंग करून आनंद येत असेल त्यांनी त्यांचा आनंद उपयोग करावा। मनोज जरांगेंनी बावनकुळेंवर वैयक्तिक आणि व्यंगात्मक टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही। काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी बावनकुळेंच्या चेहऱ्यावरून त्यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती। असा प्राणी चित्र दिसतो, तोंड वेगळं, मागून बघितलं तरी सपाट, पुढून बघितलं तरी सपाट। बिचाऱ्याने त्याच्या माऊलीनं आईनं लहानपणी त्याला दूध फुकून पाहिलं नाही, काय माहित तसं पुळवलं त्याला, एवढं मोठं झाले ते। त्यानंतर जरांगेंनी पुन्हा वैयक्तिक टीका केल्यामुळे बावनकुळेंनी थेट आपल्या कुटुंबाचं चित्र समोर मांडलंय। पण माझी पत्नी कुणबी आहे, आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत। तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो, इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे, आपली माझी सूनबाई मराठा आहे। आणि त्यामुळं कधी आम्ही मराठा, कुणबी, तेली हा वाद केला नाही। आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही। ही टीका करतानाच मनोज जरांगेंनी वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा आपला निर्धार ठाम असल्याचं म्हटलंय। शिवाय वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला का आहे हेही पटवून देण्याचा प्रयत्न केलाय। वर्षा निवासस्थान आमचं नाही का? या राज्यातल्या जनतेचं आहे ते। तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय। फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा। फडणवीस साहेब जनतेचे आहेत
आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो, का पोरांना येऊन द्यायचं नाही? याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? त्यांनी दिलदार मन दाखवलं, बसावर म्हणून गच्चीवर, त्यांच्यावर स्लॅबवर. आता वर्षा बंगल्यावर धडकण्याची भाषा झाल्यामुळे भाजप नेत्यांनीही जरांगेंवर पलटवार सुरू केलाय. जरांगेंच्या आंदोलनाच्या स्टाईलवर विडंबन करत प्रवीण दरेकरांनी त्यांची अशी खिल्ली उडवली आहे. मला वाटतं तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक आहे. ते वरच्यावर आंदोलन करू असं, कारण त्यांचे आंदोलन वरच्यावर असतात. तर कदाचित ते वर्षावर चुकून आलं की नाही माहीत नाही. आणि अशा धमक्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे काय आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण असं घुसू बिसू इथे आम्ही पण मुंबईत आहोत ना, आणि वर्षावर तो घुसणं फार लांबचा विषय आहे. त्याने वरच्यावर आंदोलन करत राहावे, पण वर्षावर घुसायची भाषा करू नये. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगेंनी यावेळी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट हल्ला केला होता. हीच मालिका कायम ठेवताना जरांगेंना आठवलाय दातांच्या डॉक्टरांचा एक किस्सा. आता डेंटिस्ट आणि एकनाथ शिंदेंचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर जरांगेंच्याच तोंडून ऐका. आमच्याकडे व्यापारी होता, जे दात पडले ते दवाखान्यात गेला दात बसायसाठी. दात पिस बसिले, पक्के दात बसिले, त्या डॉक्टरने घासून घेतले, सगळं केलं आणि बचळ बसिलं म्हणले 8,000 रुपये झाले, द्या. तो मला 8,000, ते बचळण तू मला धर, तुपलं बचळण तू मला नको. आता त्या डॉक्टरने ठोयचं कुठं, ते दुसऱ्याला बसत नाही. काही असं शिंदे साहेबाचं काम केलेलं फडणवीस साहेबांनी. बचळ बसून घेतलं स्वतःला, आता मध्ये बचळण तू आता जातो कुठं, माघारी जाता येणार, पुढे येता येणार. तर मनोज जरांगेंचं हे नवं रूप बघून उदय सामंतांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. माझी मनोजदादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्यापुढे देखील आम्ही घेणार नाही. परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत. या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाहीत. गेल्या आंदोलनावेळी जरांगेंची समजूत काढायला अंतर्वालीत गेलेल्या विखे पाटलांनी जरांगेंना वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिलाय. ज्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मांडत होत्या त्या आपण बहुतांशी पूर्ण केल्यात. आणखीनही काही त्यांची मागणी असेल तर जरूर त्याच्या संदर्भात विचार करू आपण. तर त्यांची भावना प्रामाणिक आहे, परंतु अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य काही बाबतीमध्ये काही लोकांच्या वक्त्यांनी जे केलंय ते टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. तर काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांना जरांगेंच्या भूमिकेमागे असणारं दबाव तंत्र दिसतंय. सरकार बनवून एवढा त्यांच्या आंदोलनाला का घाबरते, आणि आज जे ते वक्तव्य करत आहेत बावनकुळेवर वक्तव्य म्हणजे महसूल मंत्र्यावर ते बोलावं, याचा अर्थ असा आहे की मंत्र्यावर दबाव टाकणं, आणि त्या दबावातून ज्या जात पडताळणी समिती आहेत त्यांच्यावर दबाव टाकायचा, आणि मग त्या सगळ्या व्हॅलिडिटी क्लिअर करून घ्यायच्या. हे त्यामागचं कारण आहे, आणि यासाठीच ती खेळी त्याला त्याचे सल्लागार देतात. कुठल्याही आंदोलनाचा नेता जितका महत्त्वाचा असतो त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो आंदोलनाचा मुद्दा. आंदोलन मूळ मुद्दा सोडून वैयक्तिक टीकेवर येऊ लागणं ही बाब सरकारसाठी अनेकदा सोयीचीच ठरत असल्याचं आजवर अनेक उदाहरणांमधून समोर आलंय. तर मूळ मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठीही आंदोलकांकडून अशा युक्त्यांचा उपयोग केला गेलाय. गेल्या 3 वर्षात आपल्या नेतृत्व गुणांनी मराठा आंदोलन एका वेगळ्या उंचीवर नेणारे जरांगे ही उंची कायम राखण्यात यशस्वी होणार की जरांगेंना आंदोलनाच्या मैदानातून राजकीय मैदानात खेचण्यात नेते मंडळींना यश येणार यावर आंदोलनाचं भविष्य अवलंबून असणार आहे. पंढरपूरहून सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.